महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोटे यांना शहर उत्तर मतदारसंघातून दिवसेंदिवस नागरिकांचा पाठिंबा वाढत असल्याचे दिसून आलं। मतदाना दिवशी अवघे काही दिवस राहिले असून प्रचार चांगलाच तापला आहे। होम टू होम पदयात्रा कॉर्नर बैठकांमधून महेश कोटे हे मतदारांच्या घरोघरी पोहोचत आहेत। दरम्यान गुरुवारी सकाळी प्रभाग क्रमांक 1 मध्ये महेश कोटे यांच्या पदयात्रेत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या पदयात्रेत महेश कोटे यांच्यासोबत खासदार प्रणिती शिंदे या देखील सहभागी झाल्या। यावेळी ठिकठिकाणी महेश कोटे यांचे औक्षण करून पुष्पहार घालून स्वागतही करण्यात आले। महाविकास आघाडीचे उमेदवार खूप चांगल्या प्रकारे प्रचार करत असल्याचे भाजपाच्या उमेदवारांना धडकी भरली असून यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होतील असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला। नक्कीच पूर्ण सोलापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार हे खूप चांगल्या पद्धतीत प्रचार करतायत। प्रचार आता तापलाय आणि नक्कीच बीजेपीच्या सर्व उमेदवारांना धडकी बसल्या। आजकाल आपण बघतो मोदीजी येऊन जातात पण त्यांचा काहीच इम्पॅक्ट होत नाही आहे आणि नक्कीच आमचे सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार सोलापूर लोकसभेमध्ये विजयी होतील ह्याबद्दल मनात काही दुमत नाही। निवडणूक आयोगाकडून वारंवार फक्त महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचीच हे बॅगा तपासली जातात। बघायला गेलं तर एकंदरीत हे वनवेज फक्त कारवाई चालू आहे। ते आपल्याला ते माहितीच आहे, आम्हाला अपेक्षित आहे। ईडी असेल, सीबीआय असेल, पोलीस असेल, सगळ्या गोष्टी त्यांनी ताब्यात घेतल्यात। पण आम्ही हे काय पहिलं इलेक्शन असं सामोरे जात नाही होत। लोकसभेमध्ये पण त्यांनी खूप प्रयत्न केला, साम दाम दंड ईडी भीती सगळं वापरलं पण सगळं फेल गेलं आणि शेवटी विजय लोकशाहीचा आणि महाविकास आघाडीचा। आणि आज ज्यांनी आमची वोट बँक म्हणून जे कायम लोकांना सांगत होते, आज ते सर्व मारवाडी समाजाचा सुद्धा आशीर्वाद मला या ठिकाणी मिळाला आहे। हा समाज विचार करून मतदान करणारा समाज आहे आणि त्यांनी विचार करून आता बदल हे घडवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे मला या संधी मिळेल आणि त्यांच्या संधीचं दिलेल्या संधीचं सोनं करून दाखवेन एवढी हमी या निमित्ताने मी सगळ्याला देऊ। सोलापूरचं वैभव एक होतं, एकेकाळी मँचेस्टरसारखा कपडा या सोलापूरमध्ये निघत होता आणि सोन्याचा धूर निघत होता। पण आज आमच्या सोलापूरमधली मुलं शिकून सोलापूर सोडून बाहेर जाण्याची पाळी येत चाललेली आहे आणि ते परत सोन्याचे दिवस आमच्या सोलापूरला परत येऊ दे याच्यासाठी पप्पाला पूजा करत असताना ही मागणी केली आणि आपण पाहताय की सगळ्या भागातून दररोज वाढता पाठिंबा त्या ठिकाणी। आमच्याकडे आज महेश अण्णा कोटे साहेब आलेत आणि मारवाडी समाजाला जसं त्यांनी आव्हान केलं की थोडं मला एक बदल थोडं बघून करा, तुम्हाला फरक जाणवेल, तर त्या हिशोबानं त्यांनी आमच्याकडं आलेले आहेत वोट मागायला। आम्ही त्याचा सकारात्मकपणे विचारात करू एक पब्लिक म्हणून। त्यासाठी आल्याबद्दल आणि गोटू शिंदे साहेबांचंही आणि महेश अण्णा कोटे साहेबांचंही खूप खूप धन्यवाद। हे आपल्याला माहिती आहे, एक साधा नगरसेवक आज सोलापूर शहराचा इतका मोठा विकास करू शकतो, तर आज आपण जर त्यांच्या हातामध्ये आपला शहर उत्तरचा मतदारसंघ दिलो तर त्याचं सोनं केल्याशिवाय ते राहणार नाहीत। हे त्यांचे मनापासून आज आताची हे जिद्द नाही आहे त्यांची, 2019 पासून त्यांच्या मनामध्ये आहे, पण त्यांना आपण संधीच दिलेलीच नाही आहे। संधी देण्यासाठी आता हा एक सुवर्ण क्षण आहे। या संधीचं सोनं करण्याची आपल्या हातामध्ये एक शक्ती आहे, ती शक्ती अदृश्य शक्ती आहे, ती शक्ती ओपन करा आणि समोरच्या व्यक्तीला आपण दाखवून द्या की जे स्वप्नात होतं ते वास्तवात आणलं, ते वास्तवात आणण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वांची आहे। आणि आपल्या सर्व पंदे कॉलनीच्या वतीने मी एवढं सांगू इच्छितो की अण्णांना आम्ही भरघोस मताने पंदे कॉलनीमध्ये निवडून देऊ, हा आम्ही एक निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार तडीच नेण्यासाठी वाटेल ते करण्यास आम्ही तयार आहोत। हा एक शब्द आम्ही आपल्या पंदे कॉलनीच्या वतीने अण्णांना देतोय। धन्यवाद।